सांगता आलं पाहिजे. आता या टॉपिक मध्ये आपल्याला अकाउंटिंग सिस्टीम, डबल एंट्री अकाउंटिंग सिस्टीम आहे किंवा डबल एंट्री बुक किपिंग जी सिस्टीम आहे ती समजून घ्यायची आहे. मी पहिला प्रश्न असा विचारेल, जे मी पहिल्या लेक्चर मध्ये तुम्हाला समजून सांगितलं होतं, आपलं पहिलंच लेक्चर पहिल्या टॉपिक मधलं झालं. डबल एंट्री अकाउंटिंग सिस्टीमचा शोध कोणी लावला? लुका दी बार्गो पॅसोली. बरोबर, लुका दी बार्गो पॅसोली याने या सिस्टीमचा काय केला, शोध लावला. म्हणजे फादर ऑफ डबल एंट्री बुक किपिंग किंवा डबल एंट्री अकाउंटिंग सिस्टीम. आता त्यांचा फोटो आपल्याला बघायला भेटला नव्हता, पण आता या ठिकाणी फोटो दिसतोय बघा, हे पुस्तकामध्ये त्यांनी आपल्याला फोटो दिलेला आहे. अशा प्रकारचे ते लुका दी बार्गो पॅसोली दिसत होते. आणि यांनी या डबल एंट्री अकाउंटिंग सिस्टीम ही मोस्ट सायंटिफिक सिस्टीम आहे काय करण्याची, रेकॉर्ड द बिझनेस ट्रान्झॅक्शन, म्हणजे बिझनेस मध्ये जे व्यवहार होतात ते व्यवहार नोंदवण्याची एक वैज्ञानिक पद्धत, मोस्ट सायंटिफिक सिस्टीम ही डबल एंट्री बुक किपिंग अकाउंटिंग सिस्टीम असणार आहे. हिचा शोध एक इटालियन मर्चंट, म्हणजेच काय, इटालियन मर्चंट म्हणजे व्यापारी म्हणू आपण त्याला, तर त्यांनी याचा शोध लावलेला आहे. लुका दी बार्गो पॅसोली असं त्यांचं काय आहे, शुभ नाव आहे. आणि याचा शोध कधी लावला पहा, 10 नोव्हेंबर. कधी लावला, 10 नोव्हेंबर 1494. तुम्हाला जर कधी विचारलं की अकाउंटिंगचा शोध कोणी आणि कधी लावला, तर 1494 साली 10 नोव्हेंबर या दिवशी लुका दी बार्गो पॅसोली यांनी या डबल एंट्री अकाउंटिंग सिस्टीमचा शोध लावलेला आहे. हे माझ्या अंदाजे एक ग्रेट मॅथमॅटिक्सचे तज्ज्ञ होते, मॅथमॅटिशियन होते. आणि त्यांचं एक 27 पानाचं पुस्तक होतं मॅथमॅटिक्सचं. आणि त्या 27 पानाच्या पुस्तकामध्ये सगळ्यात शेवटचे 2-3 पेजेसवर या डबल एंट्री अकाउंटिंग बुक किपिंग सिस्टीमचा उल्लेख त्यांनी याच्यामध्ये केलेला आहे. ही पुस्तकातली माहिती नाही, ही जनरल मी वाचलेली माहिती आहे. तर आणि बघा, 10 नोव्हेंबर ह्या साली, 10 नोव्हेंबर 1494 साली शोध लावला. म्हणून 10 नोव्हेंबर हा बर्थडे आहे कशाचा, अकाउंटचा. लक्षात राहा, नॅशनल अकाउंट डे. कोणता, हा, इंटरनॅशनल अकाउंटिंग डे. आपला बर्थडे लक्षात नाही राहिला तरी चालेल, परंतु अकाउंटचा बर्थडे लक्षात राहिला पाहिजे. कधी बर्थडे अकाउंटचा? इंटरनॅशनल अकाउंट 10 नोव्हेंबर 10 नोव्हेंबर 1994 ला अकाउंटचा जन्म. 94. हा, त्याचा बर्थडे 10 नोव्हेंबरला होतो. आणि त्या बर्थडेच्या दिवशीच एक डे सेलिब्रेट केला जातो. त्या डेचं नाव आहे इंटरनॅशनल अकाउंटिंग डे. ट्रू ऑर वगैरे तुम्हाला ते विचारलं जाईल. एकच मिनिट, आवाज येतोय का सांगा, आवाज माझा कट होत असेल कदाचित. नाही कट होत, बोल. नाही, हा, नाही होत. काय केलंय ते कृष्णाने आमच्या, माझी जी सिस्टीम आहे ना, साऊंड सिस्टीम, त्याचा काहीतरी घोळ केला. मी ऑनलाईन परत दुसरी मागवली, ती खराब झाली. अरे काय नाही, सिस्टम आवाज येतोय, बोल. ओके, असू द्या, चला. बघा, दिस सिस्टम ऑफ बुक किपिंग इज बेस्ड ऑन द फॅक्ट दॅट देअर आर 2 aspect ऑफ एव्हरी बिझनेस ट्रान्झॅक्शन. हे जी सिस्टीम आहे ही कशावर बेस आहे, 2 aspect वर बेस आहे. म्हणजे म्हणून तिला काय म्हटलंय, डबल एंट्री अकाउंटिंग सिस्टीम. एव्हरी ट्रान्झॅक्शनचे 2 फ्लोड इफेक्ट असणार आहेत. जिथं एक साइडला डेबिट असणार आहे, तर दुसऱ्या साइडला काय असणार आहे, क्रेडिट असणार आहे. म्हणजेच एक बेनिफिट रिसिव्हर असणार आहे, तर दुसरा ज्याला आपण क्रेडिट किंवा डेबिट देणार आहे तो बेनिफिट गिव्हर असणार आहे. त्यामुळं याला डबल एंट्री बुक किपिंग असं म्हटलं जातं. त्यांनी तेच सांगितलंय, दिस सिस्टम ऑफ बुक किपिंग इज बेस्ड ऑन फॅक्ट दॅट देअर आर 2 aspect ऑफ एव्हरी बिझनेस ट्रान्झॅक्शन. एव्हरी बिझनेस ट्रान्झॅक्शन इन्व्हॉल्व 2 पर्सन. बघा, बिझनेस मध्ये ट्रान्झॅक्शन होत असताना 2 पर्सन इन्व्हॉल्व होत असतील. आता आपल्याला अकाउंट, टाइप्स ऑफ अकाउंट माहिती, पर्सनल अकाउंट, त्याच्यानंतर नॉमिनल अकाउंट, किंवा आपण त्याला काय म्हणतो, रिअल अकाउंट म्हणतो. रिअल अकाउंट. हा, तर याच्यामध्ये पर्सनल अकाउंट असेल तर 2 पर्सन इन्व्हॉल्व होत असतील, किंवा 2 पार्टीज असतील, किंवा त्यातला एक पार्टी असणार आहे ती रिसिव्हर असणार आहे आणि दुसरी कोण असणार आहे, गिव्हर असणार. म्हणजे बेनिफिट गिव्हर. हा, बेनिफिट रिसिव्हर आणि बेनिफिट गिव्हर अशा 2 पार्टी असणार आहे. इफ समटाइम कम्स इन टू द बिझनेस, समटाइम्स गोज आउट फ्रॉम द बिझनेस. म्हणजे याच्यामध्ये काय होतं, ह्या डबल एंट्री अकाउंटिंग सिस्टीम मध्ये एखादी गोष्ट बिझनेस मध्ये येते, तर दुसरीकडून एखादी गोष्ट जात असते.
म्हणजे दोन इफेक्ट सेम अमाऊंटचे डबल एंट्री किंवा बुक किपिंग सिस्टीमने होत असतात. त्यांनी असं सांगितलं, रेकॉर्डिंग ऑफ टू आस्पेक्ट ऑफ मॉनिटरी ट्रान्झॅक्शन इन द बुक्स ऑफ काउंट्स इज टर्म ऑफ डेबिट अँड क्रेडिट इज कॉल्ड डबल एंट्री बुक किपिंग सिस्टीम. म्हणजेच काय, की ज्या वेळेस मॉनिटरी ट्रान्झॅक्शन, मॉनिटरी म्हणजे काय, पैशात झालेले व्यवहार, दोन आस्पेक्टचा विचार करून, दोन टर्मचा विचार करून रेकॉर्ड केले जातात. डेबिट कशाला तरी द्यायचं आणि कशाला तरी क्रेडिट द्यायचं, त्यालाच आपण डबल एंट्री अकाउंटिंग सिस्टीम असं म्हणणार. एखादं उदाहरण जर मला सांगायचं म्हटलं, फॉर एक्झाम्पल पहा, की गुड्स परचेस म्हणू आपण, गुड्स परचेस रुपीज 3000 फॉर कॅश, फॉर कॅश. याच्यामध्ये दोन, आता हे काय, मॉनिटरी ट्रान्झॅक्शन म्हणजे याच्यामध्ये पैशाचा संबंध आलेला आहे, पहिली गोष्ट म्हणजे. दुसरी गोष्ट म्हणजे बिझनेस ट्रान्झॅक्शन आहे आणि याच्यामध्ये दोन अकाउंट, दोन पर्सन किंवा दोन टर्म काय झालेले आहेत, दोन पार्टीज काय आहेत इन्व्हॉल्व. एक म्हणजे गुड्स आणि दुसरी म्हणजे कॅश. पहा, आपल्याकडे काय आलेलं आहे, गुड्स आलेला आहे. काय आलेला आहे, गुड्स. मी जर म्हटलं गुड्स आला, रिसिव्ह झाला, काय, गुड्सला डेबिट देणार. आणि आपल्याकडून काहीतरी गेले, काहीतरी बिझनेस मध्ये आलं, काय आलं, गुड्स आला. त्यांनी तेच सांगितलंय, काय, समथिंग समथिंग कम्स इन टू द बिझनेस. हे अकाउंटिंग सिस्टीम आपण अडॉप्ट केल्यामुळं काहीतरी बिझनेस मध्ये येतं, त्याला काय देणार आपण, डेबिट देणार. आणि काहीतरी जाणार आहे, बघा, गुड्स परचेस केला किंवा परचेस आहे आणि त्यामुळे आपली कॅश गेली, कॅश जाणार आहे. कॅशला काय केलं आपण, क्रेडिट, म्हणजे कॅश अकाउंटच्या क्रेडिट साईडला हे रेकॉर्ड करणार आहोत. म्हणजे थोडक्यात काय, एकच ट्रान्झॅक्शन आहे, गुड्स 3000 रुपयाचा परचेस केला, 3000 रुपयांनी परचेसला किंवा गुड्सला डेबिट होणार, ऍक्च्युली तिथे परचेस शब्द पाहिजे. आणि दुसरी गोष्ट म्हणजे कॅश त्या ठिकाणी 3000 रुपयाची आपली बिझनेस मधनं आउट होणार आहे, म्हणजे जाणार आहे. समजलं. डबल एंट्री अकाउंटिंग सिस्टीमचा शोध कोणी लावला, कशी सिस्टीम आहे, मोस्ट सायंटिफिक मेथड आहे बिझनेस ट्रान्झॅक्शन रेकॉर्ड करण्याची, मॉनिटरी ट्रान्झॅक्शन रेकॉर्ड करण्याची. इंटरनॅशनल अकाउंटिंग डे कधी सेलिब्रेट केला जातो, अकाउंटचा बर्थडे 10 नोव्हेंबर 10 नोव्हेंबर 10 नोव्हेंबर ला सेलिब्रेट केला जातो होतं. एव्हरी इयर. 1494. हा, त्या दिवशी ते शोध लागला, पण प्रत्येक वर्षी 10 नोव्हेंबर विसरायचं नाही. समजलं सर्वांना. हो सर. बघा बघा सर, तुम्हाला काय सांगायचं याच्यात, नाही नाही बघा. आता दुसरी एक अकाउंटिंग सिस्टीम, म्हणजे आता दुसरी एक अकाउंटिंग सिस्टीम आहे मॉडर्न अप्रोच अकाउंटिंगचा. जसं मी तुम्हाला पर्सनल, रिअल आणि नॉमिनल सांगितले, हे काय गोल्डन रूल्स ऑफ अकाउंट आहेत, ते पण आपल्याला आता पुढे जाऊन अभ्यासायचे आहेत. परंतु याच्या सोबतच जसा काळ बदलत गेला, जसं बिझनेसचे स्वरूप बदलत गेलं, आपण त्याला बिझनेस स्वरूप म्हणतो, व्यवसायाचं स्वरूप जसं जसं बदलत गेलं, तसं तसं बिझनेसमध्ये किंवा अकाउंटिंग सिस्टीम मध्ये काय केले, बदल होत गेले आणि एक मॉडर्न अप्रोच बुक किपिंग मध्ये आलेला आहे. तर अकॉर्डिंग टू मॉडर्न अप्रोच एव्हरी बिझनेस ट्रान्झॅक्शन कन्सर्न विथ असेट. बघा, अकॉर्डिंग टू मॉडर्न अप्रोच नुसार बिझनेस ट्रान्झॅक्शन आहेत, हे कशाशी संबंधित असतील, असेटशी संबंधित असतील, लॅबिलिटीशी संबंधित असतील, कॅपिटलशी संबंधित असतील, एक्सपेन्सेसशी संबंधित असतील आणि इन्कमशी संबंधित असतील. 5 वर्ड सांगितलेत मी तुम्हाला. काय, फर्स्ट असेट, असेट. दुसरी आहे लॅबिलिटी. तिसरा आहे कॅपिटल, कॅपिटल. 4 नंबर आहे एक्सपेन्सेस, एक्सपेन्सेस. आणि 5 नंबर आहे इन्कम. फिफ्थ वन इज इन्कम. आता हे मी तुम्हाला याच्या अगोदरच्याच लेक्चर मध्ये सांगितलं, 1-2 मिनिटाची रिव्हिजन आहे असं समजा. सेटचा बॅलन्स, आवाज येतोय का, आवाज येतोय का, आवाज येतोय का, येतोय बोला. ओके. असेटचा बॅलन्स डेबिट असतो की क्रेडिट, डेबिट. डेबिट, बरोबर. त्याच्यानंतर असेट वाढली तर डेबिट करणार की क्रेडिट, डेबिट डेबिट. डेबिट. असेट कमी झाली, क्रेडिट. क्रेडिट क्रेडिट. क्रेडिट, ओके. लॅबिलिटी अपोजिट टू असेट, असेटच्या बिलकुल विरुद्ध. लॅबिलिटीचा बॅलन्स डेबिट का क्रेडिट,
क्रेडिट क्रेडिट क्रेडिट. लॅबिलिटी इन्क्रीज झाली म्हणजे वाढली, डेबिट करणार की क्रेडिट? क्रेडिट क्रेडिट. आणि जर समजा लॅबिलिटी कमी झाली तर काय करणार? डेबिट डेबिट करणार. Debit. ओके. सेम लॅबिलिटी सारखंच काय असणार आहे? कॅपिटल. कॅपिटलचा बॅलन्स काय? क्रेडिट क्रेडिट क्रेडिट. कॅपिटल वाढलं, क्रेडिट क्रेडिट. आणि कॅपिटल कमी झालं, जसं लॅबिलिटी तसंच कॅपिटल आहे. लॅबिलिटी कमी झालं म्हणजे कॅपिटल कमी झालं, डेबिट. डेबिट. डेबिट सेम म्हणून मी तुम्हाला सुरुवातीला कॅपिटल समजून सांगितलं नव्हतं. तर असेट, लॅबिलिटी, कॅपिटल हे समजलं सर्वांना. एक्सपेन्सेसच्या बाबतीत एक्सपेन्सेसचा बॅलन्स डेबिट क्रेडिट? डेबिट डेबिट. व्हेरी गुड. एक्सपेन्सेस इन्क्रीज काय करणार? डेबिट क्रेडिट. डेबिट 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 आणि एक्सपेन्सेस डिक्रीज म्हणजे कमी झाले काय करणार? क्रेडिट ओके. याच्या विरुद्ध अपोजिट, बिलकुल अपोजिट इन्कम असणार. इन्कमचा बॅलन्स क्रेडिट क्रेडिट. Credit. इन्कम वेन इन्क्रीज, इन्कम जेव्हा वाढतील त्यावेळेस आपण काय करणार? क्रेडिट क्रेडिट देणार. आणि इन्कम ज्यावेळेस कमी होतील त्याला काय करणार? डेबिट डेबिट करणार. आता जी ही मी सगळी तुम्हाला मेथड जी सांगितली अकाउंटिंगची किंवा ही जी प्रोसिजर सांगितली, हा जो अप्रोच सांगितला, याचा एक बर्थडे घातला. काय केलं? बर्थडे किंवा आपण त्याला असं म्हणूया बारस. बारस म्हणजे नामकरण सोहळा. नाव ठेवायचं, कानात बुर्र म्हटलं आणि त्याला म्हटलं मॉडर्न अप्रोच. आता जे मी समजून सांगितलं ना, हा अकाउंटिंगचा कोणता अप्रोच आहे? अकाउंटिंग रूलचा मॉडर्न अप्रोच आहे. आणि मी तुम्हाला हे एक गोष्ट सांगितलं होतं, मॉडर्न हा, याला काय म्हणायचं? मॉडर्न अप्रोच. सर बरोबर ना? हो. ओके. आणि मी सांगितलं होतं, तुम्ही 99 वर्षाचे झाला, हे तुम्ही आहेत, तुमचं वय 99 वर्ष झालं, तुमचे 2च दात शिल्लक आहेत. आणि त्यावेळेस जरी विचारलं तुम्हाला असेटचा बॅलन्स डेबिट, असेट वाढणं डेबिट, कमी होणं क्रेडिट, तरी सुद्धा तुम्हाला काय आलं पाहिजे? त्या 2 दाताच्या जोरावर सांगता आलं पाहिजे की हा मॉडर्न अप्रोच आहे. असेट बॅलन्स डेबिट, असेट वाढणे डेबिट, कमी होणे क्रेडिट, लॅबिलिटी बॅलन्स क्रेडिट, वाढणे क्रेडिट, कमी होणे डेबिट, हे सांगता आलं पाहिजे. आणि बरोबर तुम्ही 99 वर्ष 12 महिने आणि 30 दिवसाचे झाला आणि तुम्ही डेथ झाला आणि त्याच्यानंतर परत तुमचा पुनर्जन्म झाला आणि तुम्ही 2 वर्षाचे झाला, 2 इयर्सचे, आणि तुम्हाला आता बोलायला येतंय, त्यावेळेस सुद्धा तुम्हाला हे आठवलं पाहिजे, अजिबात विसरायचं नाही. चालतंय ना? सर हो, पण sir. डबल जन्म झाला, आपल्याला काय माहिती आपला जन्म झालाय म्हणून? हो, तरी पण जाऊ हे दे. अकाउंटिंग विसरायचं नाही, काय काय असं ना तिकडं. बरं लक्ष द्या त्याला एकदा. हा सर सांगा. हो सर. लक्ष द्या. एक शॉर्टकट शिकवतो, सरांनी तर शिकवलंय, पण मला अजून एक शॉर्टकट शिकवतो. एक नाव लक्षात ठेवायचं, LIC. काय लक्षात ठेवायचं? LIC. आपण सगळे कायम त्याच्या सोबत जगतो. जीवन के साथ भी और बाद भी. सर म्हणतात ना, जीवन के साथ भी और जीवन के बाद भी आठवलं पाहिजे. हो, तसं जीवन के साथ भी काय? LIC और जीवन के बाद भी जिंदगी के साथ LIC. भी जिंदगी के बाद भी. LIC म्हणजे काय बघा, लायबिलिटी, इन्कम आणि कॅपिटल ऑलवेज शोज क्रेडिट बॅलन्स. ऑलवेज शोज क्रेडिट बॅलन्स. म्हणजे लायबिलिटी, इन्कम आणि कॅपिटल यांचा बॅलन्स काय असतो? क्रेडिट असतो. तो LIC का बढ़ना क्रेडिट होता है और घटना डेबिट होता है. लक्षात काय ठेवा, LIC का बढ़ना क्रेडिट और घटना डेबिट. आवाज येतोय का? हो येतोय सर. हो सर. काय सांगितलं मी हर्षिता? LIC का बढ़ना डेबिट और घटना क्रेडिट. नाही AE क्रेडिट असेल ना बरोबर सर? आहे. बढ़ना क्रेडिट और घटना डेबिट हा हे रूल आहे. हा, तुम्ही थोडस हे विरुद्ध. केलं. हा, विरुद्ध सांगितलं. LIC का बढ़ना क्रेडिट और घटना डेबिट. हा, तुमची प्रिंटिंग मिस्टेक झाली होती सर. बोलता बोलता हा. बर ठीक आहे. आय एम करेक्ट, माय प्रिंटिंग मिस्टेक. आणि LIC चा बॅलन्स हा क्रेडिट असतो. म्हणजे LIC वाढली तर क्रेडिट आणि कमी झाली तर डेबिट. म्हणजे लायबिलिटी, इन्कम आणि कॅपिटल यांचा बॅलन्स हा क्रेडिट असतो. सेम बॅलन्स असेल बघा, अजून एक सोपं सांगतो. सेम बॅलन्स यांचा काय? क्रेडिट. म्हणजे वाढलं तर सेम द्या
आणि कमी झालं तर अपोजिट द्या. आणि वाढलं तर सेम द्या, म्हणजे LICचा बॅलन्स काय क्रेडिट आहे, वाढलं तर क्रेडिट द्या आणि कमी झालं तर अपोजिट द्या, म्हणजे काय द्या, डेबिट द्या. Debit. या उलट येईचा अर्थ आहे ऍसेट एक्सपेन्स, ऍसेट आणि एक्सपेन्स. Expense. ऍसेट आणि एक्सपेन्स यांचा बॅलन्स काय असतो, डेबिट. काय असतो, डेबिट. Debit. ऍसेट Debit. आणि एक्सपेन्स यांचं वाढणं डेबिट आणि कमी होणं क्रेडिट. वाढणं डेबिट आणि कमी Credit. होणं क्रेडिट. Credit. Always Credit. remember it. Always remember it. AE is equal to debit. LIC is equal to credit. The asset and expense always debit. Liability, income, capital always credit. आणि बॅलन्स वाढला तर सेम बॅलन्स द्या, बॅलन्स कमी झाला तर अपोजिट बॅलन्स द्या. वाढला तर सेम म्हणजे कसं की ऍसेट आणि एक्सपेन्स यांचा बॅलन्स आम्हाला माहिती आहे डेबिट, म्हणजे वाढलं तर काय द्या, डेबिट द्या. कमी झालं तर काय द्या, क्रेडिट द्या. LICचा बॅलन्स काय असतो, क्रेडिट असतो, म्हणजे वाढलं तर क्रेडिट द्या, कमी झालं तर डेबिट द्या. Okay. लक्षात राहू द्या. म्हणजे दोनच वर्गीकरणात तुम्हाला सांगितलं, LIC क्रेडिट असते आणि ऍसेट एक्सपेन्स डेबिट असतात. ओके, तर करा पुढे कंटिन्यू. करायचं होय. बरं, एकच मिनिट. पेज जरा झूम करतो म्हणजे तुम्हाला अजून चांगलं दिसेल. सर्वांना स्क्रीन परफेक्ट दिसते ना? हो सर. हो सर. स्क्रीन नाही विचारलं मी, स्क्रीन विचारलं. स्क्रीन. चला. ह्याला थोडी अस्पष्ट दिसते मला. अहो, तुम्हाला स्वामी तुम्हाला काय सांगायचं आता. मेथड्स ऑफ रेकॉर्डिंग अकाउंटिंग इन्फॉर्मेशन. बघा, अकाउंटिंग इन्फॉर्मेशन रेकॉर्ड करण्याचे काही मेथड डेव्हलप झाल्या. म्हणजे अगदी पूर्वीपासून मेथड होत्या की ज्यावेळेस बार्टर सिस्टीम होती त्यावेळेस सुद्धा रेकॉर्ड केलं जायचं. म्हणजे वस्तू विनिमय पद्धत आपण त्याला म्हणतो, त्यावेळेस सुद्धा अकाउंटिंग होत होतं. ते कसं होत होतं, काही दगडावर, काही पानावर, काही झाडावर, कशावर रेकॉर्ड करत असते, पण सिस्टीम होती. आता अकाउंटिंग सिस्टीम, रेकॉर्डिंग ऑफ अकाउंटिंग इन्फॉर्मेशनच्या काही सिस्टीम आहेत. त्याच्यामध्ये फर्स्ट आहे इंडियन सिस्टीम. दुसरी आहे इंग्लिश सिस्टीम, म्हणजे देशी आणि विदेशी असं म्हणू आपण त्याला, तुमच्या लक्षात राहील ते. तर इंग्लिश सिस्टीम म्हणजे दोन सब मेथड आहेत. फर्स्ट इज सिंगल एंट्री सिस्टीम, ही पण तुम्हाला अभ्यासायची आहे. आणि अनदर वन इज डबल एंट्री सिस्टीम. त्यातली फर्स्ट समजून घेऊया इंडियन सिस्टीम. इंडियन सिस्टीम मध्ये काय होतं की ही जी सिस्टीम आहे तर ती भारतात डेव्हलप झाली, म्हणजे इंडियामध्ये डेव्हलप झालेली. आणि इंडियन लँग्वेज मध्ये बिझनेस ट्रान्झॅक्शन रेकॉर्ड केले जातात. मग इंडियन लँग्वेज सच ॲज, भारतामध्ये भरपूर भाषा आहेत. आपण ज्या ठिकाणी राहतो शेजारी त्यांची भाषा वेगळी असते ना, आपली सुद्धा कधी कधी काय असते, वेगळी भाषा असते. म्हणजे डिफरंट लँग्वेजचा इंडिया देश आहे. तर याच्यामध्ये सच ॲज मराठीमधनं काही ट्रान्झॅक्शन रेकॉर्ड होतील, हिंदी, उर्दू, गुजराती अशा अनेक भाषात त्याच्यामधनं काय होतात, ट्रान्झॅक्शन रेकॉर्ड केले जातात. आणि जी ही इंडियन सिस्टीम आहे, जे ट्रान्झॅक्शन रेकॉर्ड केले जातात लोकल लँग्वेज मध्ये, त्याला म्हटलं जातं महाजनी देशीनामा सिस्टीम. बघा, इंडियन सिस्टीमला दुसरं नाव काय, इट इज कॉल्ड महाजनी देशीनामा सिस्टीम. इन दिस सिस्टीम ट्रान्झॅक्शन आर रेकॉर्ड और मेंटेन इन लॉंग बुक. या सिस्टीम मध्ये बिझनेस ट्रान्झॅक्शन रेकॉर्ड किंवा मेंटेन केले जातात. एक लांबलचक पुस्तक असतं. बघा, तुम्ही दुकानात वगैरे गेला किराणा मालाच्या, तर तिथं रोज किर्द असते, एक मोठं असतं, हातभर लांब पुस्तक असतं चांगलं. त्यालाच काय म्हटलं जातं, त्या पुस्तकालाच काय, वही खाता. आता हे शब्दशः अर्थ त्याचा वही खाता होतोय म्हणजे जो वाचलं तर, किंवा किर्द असं म्हटलं जातं. काय त्याला, त्या लॉंग जे बुक असतं, जे पुस्तक असतं किंवा जी वही असते त्याला काय म्हणणार, वही खाता किंवा किर्द असं म्हणणार. दिस सिस्टीम ऑफ अकाउंटिंग इज नॉट बेस्ड ऑन डबल एंट्री सिस्टीम. ही जी सिस्टीम आहे अकाउंटिंग सिस्टीम, ही डबल एंट्री अकाउंटिंग सिस्टीमवर बेस नाही, म्हणजे त्याच्यावर ही आधारित नाही. त्यामुळं ही एक मॉडर्न, स्टँडर्ड आणि सायंटिफिक अकाउंटिंग सिस्टीम नाही की जी पूर्ण भारतभर अडॉप्ट केली जाते. आता ही सिस्टीम कोण अडॉप्ट करतो, म्हणजे कोण याचा यूज करतं, की ज्याला डबल एंट्री अकाउंटिंग सिस्टीमचं नॉलेज नाही किंवा अकाउंटिंग कसं मेंटेन करायचं याविषयी तो नॉलेज नाही. जे छोटे व्यापारी आहेत, छोटे व्यापारी म्हणजे ज्यांचा बिझनेस लोकल लेवलला चालतो, ह्यूज ट्रान्झॅक्शन नसतात, मर्यादित व्यवहार होत असतात दिवसभरामध्ये, तर असे लोकही काय करत असतात, सिस्टीम यूज करत असतात. इवन
टुडे दिस सिस्टीम यूज इन इंडिया फॉर स्मॉल बिझनेस ऑर्गनायझेशन. आता सुद्धा ही यूज करतात, परंतु कोणते बिझनेस ऑर्गनायझेशन यूज करतात? जे स्मॉल बिझनेस ऑर्गनायझेशन आहेत, म्हणजे सोल ट्रेडर आहेत किंवा सोल प्रोप्रायटर्स जे आहेत, ते हे बिझनेस ऑर्गनायझेशन आहेत, ते ह्या सिस्टीमचा काय करतात? यूज करतात. अनादर सिस्टीम मी तुम्हाला सांगितलं होतं इंग्लिश सिस्टीम. त्याच्यामध्ये फर्स्ट असणारे सिंगल एंट्री, बरोबर. तर सिंगल एंट्री मध्ये काय केलं जातं की फक्त ओनली कॅश और पर्सनल अकाउंट मेंटेन करण्याचा प्रयत्न केला जातो. आणि ही काही अकाउंटिंगची सायंटिफिक मेथड नाही, म्हणजे ही अनसायंटिफिक मेथड्स ऑफ अकाउंट आहे. त्यामुळेच या सिस्टीमला इनकम्प्लीट रेकॉर्ड सिस्टीम असं म्हटलं जातं, किंवा इनकम्प्लीट रेकॉर्डिंग सिस्टीम किंवा इनकम्प्लीट अकाउंटिंग सिस्टीम असं म्हटलं जातं. सिंगल एंट्री सिस्टीमला दुसरं नाव काय आहे, तर तुम्ही काय सांगणार? इनकम्प्लीट रेकॉर्ड, अकाउंट्स फ्रॉम इनकम्प्लीट रेकॉर्ड. व्हेरी गुड. अकाउंट्स फॉर इनकम्प्लीट रेकॉर्ड ही सिस्टीम असणार आहे, बिकॉज इट चेंज विथ द कन्व्हिनियन्स ऑफ बिझनेस फॉर रेकॉर्डिंग ट्रान्झॅक्शन. दिस सिस्टीम ऑफ अकाउंटिंग डज नॉट प्रोव्हाइड ॲक्युरेट इन्फॉर्मेशन. आता ही सिस्टीम जर यूज केली तर आपल्याला बिझनेस संदर्भातील ॲक्युरेट इन्फॉर्मेशन प्रोव्हाइड होत नाही. म्हणजे आपल्याला ऍक्च्युअल प्रॉफिट किती, लॉस किती, आपली नेट वर्थ किती, म्हणजे असेट किती, लायबिलिटी किती, आपल्याला ह्या सिंगल एंट्री अकाउंटिंग सिस्टीम जर आपण वापरली तर आपल्याला हे समजू शकत नाही. त्यामुळे ही जी सिस्टीम आहे ती अनसायंटिफिक आहे, कोणताही आधार नाही. इन्फॉर्मेशन अबाउट द फायनान्शियल पोझिशन ऑफ बिझनेस अँड इट इज सुटेबल फॉर स्मॉल बिझनेस. म्हणजे आता ही सुद्धा कोणाला सुटेबल असणार आहे? स्मॉल बिझनेस ऑर्गनायझेशनला सुटेबल आहे. जे बिग बिझनेस ऑर्गनायझेशन आहेत किंवा ह्यूज लेवल ऑफ ट्रान्झॅक्शन असतात, ह्यूज नंबर ऑफ ट्रान्झॅक्शन असतात बिझनेसमध्ये, त्यांचं अकाउंटिंग करण्यासाठी, त्यांचं रेकॉर्डिंग करण्यासाठी ही सिस्टीम सुटेबल नाही. ही स्मॉल ऑर्गनायझेशनला सुटेबल आहे. इंडियन सिस्टीम सुद्धा स्मॉल ऑर्गनायझेशन, सिंगल एंट्री सिस्टीम सुद्धा स्मॉल ऑर्गनायझेशन. मग बिग ऑर्गनायझेशन किंवा जे ह्यूज नंबर ऑफ ट्रान्झॅक्शन आहेत ते रेकॉर्ड करण्यासाठी कोणती सिस्टीम वापरली जाते? तर डबल एंट्री अकाउंटिंग सिस्टीम, डबल एंट्री बुक कीपिंगची सिस्टीम यूज केली जाते. ही जी सिस्टीम आहे ही मोस्ट सायंटिफिक सिस्टीम आहे. बघा, डबल एंट्री सिस्टीम इज द मोस्ट सायंटिफिक मेथड ऑफ रेकॉर्डिंग ऑफ बिझनेस ट्रान्झॅक्शन. बिझनेस ट्रान्झॅक्शन रेकॉर्ड करण्याची मोस्ट सायंटिफिक सिस्टीम आहे. ऑल ट्रान्झॅक्शन इन द बुक्स ऑफ अकाउंट, म्हणजे सगळे ट्रान्झॅक्शन जे बिझनेसमध्ये होतात ते ह्या सिस्टीम नुसार काय केले जातात? रेकॉर्ड केले जातात. हिला डबल एंट्री का म्हटलं जातं? कारण की अंडर दिस सिस्टीम डबल और टू फ्लोड इफेक्ट ऑफ इच ट्रान्झॅक्शन इज रेकॉर्डेड. कारण की एकाच ट्रान्झॅक्शनचे डबल इफेक्ट रेकॉर्ड केले जातात किंवा टू फ्लोड इफेक्ट असतात, ते रेकॉर्ड केले जातात. म्हणून ह्या सिस्टीमला डबल एंट्री अकाउंटिंग सिस्टीम असं म्हटलं जातं. अकॉर्डिंग टू धिस डबल एंट्री अकाउंटिंग सिस्टीम, वन अकाउंट इज डेबिटेड. म्हणजे एखादं अकाउंट जर डेबिट केलं आपण, म्हणजे उदाहरणार्थ त्या अकाउंटच्या डेबिट साईडला आपण जर 100 रुपये रेकॉर्ड केले, तर या 100 रुपयाचा दुसरा 100 रुपीजचा दुसरा इफेक्ट अनादर अकाउंटच्या क्रेडिट साईडला रेकॉर्ड करावा लागतो. म्हणजेच काय, दुसऱ्या अकाउंटच्या क्रेडिट साईडलाच रेकॉर्ड करावा लागतो. म्हणून त्यांनी असं म्हटलंय की वन अकाउंट इज टू बी डेबिटेड अँड अनदर अकाउंट इज टू बी क्रेडिटेड विथ इक्वल अमाऊंट. म्हणजे तेवढ्याच अमाऊंटने, अमाऊंट मध्ये फरक असला नाही पाहिजे. म्हणून याला डबल एंट्री अकाउंटिंग सिस्टीम असं म्हटलं जातं. सर याच्या विषयी काय सांगायचं असेल डबल एंट्री विषयी तर बोला. भुजबळ सर. हॅलो सर, हा विल बी कंटिन्यू करा. हा मी सांगतो उद्या परत राहिलेलं, परत रिपीट करू थोडस. बर 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 चालतंय. बघा आता हे डबल एंट्री अकाउंटिंग सिस्टीम जे आहेत, मग एकच मिनिट झूम करतो. त्याची डेफिनेशन काय असणार आहे आणि ती कशी फॉलो केली जाते बघा. बघा, ह्या डबल एंट्री अकाउंटिंग सिस्टीम मध्ये काय केलं जातं? एकाच ट्रान्झॅक्शनचे काय केले जातात? डबल इफेक्ट केले जातात, म्हणजे दोनदा नोंद केली जाते. म्हणजेच काय, हे ट्रान्झॅक्शन रेकॉर्डिंग ऑफ जनरल एंट्री वगैरे केली जाते आणि दोन अकाउंटला त्याची इफेक्ट केले जातात. त्याच्यानंतर त्याचं पोस्टिंग केलं जातं, जनरल एंट्री नंतर पोस्टिंग केलं जातं लेजरला.
आणि लेजरला पोस्टिंग केल्यानंतर बॅलन्स काढला जातो लेजरचा, लेजर अकाउंटचा, त्यालाच आपण ट्रायल बॅलन्स म्हणतो. तो ट्रायल बॅलन्स तयार झाल्यानंतर आपण सगळ्यात शेवटी फायनल अकाउंट तयार करतो. ही काय आहे, प्रोसिजर आहे कशाची, डबल एंट्री अकाउंटिंग सिस्टीमची किंवा डबल एंट्री बुक सिस्टीमची, बुक किपिंगची. तर याच्यामध्ये फर्स्ट डेफिनेशन काय आहे ते समजून घेऊ, म्हणजे डबल एंट्री अकाउंटिंग सिस्टीम काय आहे ते समजून घेऊ. तुम्हाला तज्ञाचं नाव लक्ष, म्हणजे जो सायंटिस्ट असतो ज्याने त्याचं मिनिंग समजून सांगितलेलं असतं आपल्याला, त्या तज्ञाचं नाव आहे J.R. बाटलीबॉय. हा लक्षात राहण्यासाठी चांगलं नाव आहे. तर पहा, एव्हरी बिझनेस ट्रान्झॅक्शन हॅज टू फ्लोड इफेक्ट, म्हणजे प्रत्येक बिझनेस ट्रान्झॅक्शनचे दोन इफेक्ट केले जातात. अँड दॅट इट इफेक्ट टू अकाउंट्स इज अपोजिट डायरेक्शन, म्हणजे हे जे इफेक्ट आहेत हे दोन अकाउंटच्या अपोजिट डायरेक्शनला, म्हणजेच फॉर एक्झाम्पल एक डेबिटला तर दुसरा कुठं क्रेडिटला केला जातो. अँड इफ अ कम्प्लीट रेकॉर्ड इज टू बी मेड ऑन इच अँड सच ट्रान्झॅक्शन, आणि त्याच्यामुळे काय होतं की प्रत्येक ट्रान्झॅक्शनचं कम्प्लीट रेकॉर्ड मेंटेन केलं जातं. आणि इट वुड बी नेसेसरी, आणि हे आवश्यक सुद्धा आहे. आणि याच्यासाठी एक अकाउंट डेबिट तर दुसरा अकाउंट काय असणार आहे, क्रेडिट असणार आहे. इट इज द रेकॉर्डिंग ऑफ टू फ्लोड इफेक्ट ऑफ एव्हरी ट्रान्झॅक्शन, याच्यामध्ये टू फ्लोड म्हणजे दोन इफेक्ट केले जातात एव्हरी ट्रान्झॅक्शनचे, म्हणूनच त्याला डबल एंट्री अकाउंटिंग सिस्टीम असं म्हटलं जाते. ही साधी सरळ सोपी डेफिनेशन आहे, परंतु जराशी मोठी आहे. आता हे प्रिन्सिपल काय आहे डबल एंट्री अकाउंटिंग सिस्टीमचे, म्हणजे तत्व काय आहेत, की जसं आपण काय म्हणतो, आपण समाजात राहत असताना आपली काय प्रिन्सिपल आहेत की आपण कोणाला वाईट बोललो नाही पाहिजे, कोणाविषयी वाईट चर्चा नाही, किंवा कोणाला दुखवलं नाही पाहिजे, आपण चांगलं राहिलं पाहिजे, आपण सर्वांशी प्रेमानं वागलं पाहिजे, आपण देशाविषयी प्रेमानं वागलं पाहिजे, आपले काही अधिकार असतील त्याचा आपण योग्य वापर केला पाहिजे. ही काय आहेत, तत्व आहेत आपण जीवन जगत असताना, बरोबर ना. आपण आई वडिलांचा आदर केला पाहिजे, आपण चांगली भाषा बोलली पाहिजे, चांगलं राहिलं पाहिजे, ही आपली तत्व आहेत. तसंच बिझनेस ट्रान्झॅक्शन रेकॉर्ड करत असताना काही तत्व आहेत डबल एंट्री अकाउंटिंग सिस्टीमची. तर ती तत्व कोणती आहेत, म्हणजे प्रिन्सिपल काय सांगतं, तर प्रिन्सिपल ऑफ डबल एंट्री अकाउंटिंग सिस्टीम फर्स्ट काय आहे, इन एव्हरी बिझनेस ट्रान्झॅक्शन, म्हणजे प्रत्येक बिझनेस ट्रान्झॅक्शन चे देअर मस्ट बी मिनिमम टू इफेक्ट, त्याचे दोन इफेक्ट असणार, म्हणजे दॅट इज फर्स्ट डेबिट अँड अनदर वन इज क्रेडिट. म्हणजे प्रत्येक बिझनेस ट्रान्झॅक्शनचे दोन इफेक्ट होतात, पहिलं म्हणजे डेबिट आणि दुसरं म्हणजे क्रेडिट इफेक्ट असणार आहे. टू अकाउंट्स मीन्स वन इज द रिसिव्हर अँड अनदर इज द गिव्हर ऑफ बेनिफिट, म्हणजे त्यांनी असं सांगितलं की दोन अकाउंट इफेक्ट होतात, म्हणजे दोन अकाउंट मीन वन इज द रिसिव्हर ऑफ बेनिफिट अँड अनदर इज द गिव्हर ऑफ बेनिफिट. नंबर थर्ड प्रिन्सिपल काय आहे डबल एंट्री अकाउंटिंग सिस्टीमचं, की इफ वन अकाउंट इज डेबिटेड अदर अकाउंट टू बी क्रेडिटेड, म्हणजे एखादा अकाउंट डेबिट होतंय तर दुसरा अकाउंट 100% क्रेडिट झालं पाहिजे तेवढ्याच रकमेने. आणि नेक्स्ट काय आहे, एव्हरी डेबिट हॅज इक्वल अँड करस्पॉन्डिंग क्रेडिट ऑफ द सेम अमाऊंट, म्हणजे जेवढ्या अमाऊंटने डेबिट दिले एखाद्या अकाउंटला तेवढ्याच अमाऊंटने दुसऱ्या अकाउंटला काय दिलं जातं, क्रेडिट दिलं जातं. हे प्रिन्सिपल आहेत, हे तुम्हाला आता जास्त काही लक्षात ठेवायची गरज नाही, पण जनरली सगळ्यांना माहित असावेत. आणि ऍडव्हान्टेजेस काय आहेत डबल एंट्री बुक किपिंग सिस्टीमचे. फर्स्ट म्हणजे कम्प्लीट रेकॉर्ड मेंटेन केले जातात बिझनेस ट्रान्झॅक्शनचे, आणि ही मोस्ट सायंटिफिक अँड स्टँडर्ड मेथड ऑफ रेकॉर्डिंग ऑफ बिझनेस ट्रान्झॅक्शन, आणि ग्लोबली ऍक्सेप्टेड आहे, म्हणजे जागतिक पातळीवर सुद्धा ही ऍक्सेप्ट केलेली आहे. हा तिचा सर्वात महत्वाचा फायदा असणार आहे, ऍडव्हान्टेजेस असणार आहे. तर त्यांनी तेच सांगितले, कम्प्लीट रेकॉर्ड इज फर्स्ट ऍडव्हान्टेजेस. अंडर दिस सिस्टीम ऑल बिझनेस ट्रान्झॅक्शन आर रेकॉर्ड, या सिस्टीम मध्ये सगळे बिझनेस ट्रान्झॅक्शन रेकॉर्ड केले जातात. दिस मेथड इज सायंटिफिक अँड रेकॉर्ड बोथ द आस्पेक्ट ऑफ इच ट्रान्झॅक्शन. ही जी मेथड आहे मोस्ट सायंटिफिक आहे, आणि बोथ आस्पेक्ट म्हणजे डेबिट क्रेडिट अशा दोन्ही गोष्टी लक्षात घेऊन ट्रान्झॅक्शन काय केले जातात, रेकॉर्ड केले जातात. हा फर्स्ट ऍडव्हान्टेजेस असणार आहे. दुसरा ऍडव्हान्टेजेस आहे अॅक्युरेसी. ही जी बुक किपिंगची डबल एंट्री सिस्टीम आहे ही अॅक्युरेट सिस्टीम आहे. त्यांनी तेच सांगितले, इन दिस सिस्टीम बोथ आस्पेक्ट आर रेकॉर्डेड इन द बुक्स ऑफ अकाउंट. म्हणजेच काय, एक डेबिटला रेकॉर्ड करायचंय, दुसरं क्रेडिटला रेकॉर्ड करायचंय. एकच ट्रान्झॅक्शन दोनदा रेकॉर्ड केल्यामुळं अॅक्युरेसी राहते. म्हणजेच काय, एखाद्या वेळेस चुकून
अनावधानाने जर आपण डेबिट दिलं 100चं, तर क्रेडिट आपण कदाचित 10 रुपयाचं लिहितो, चुकून झालं. आणि ज्यावेळेस हे अकाउंट क्लोज करेल त्यावेळेस जर डिफरन्स राहिला 90 रुपयाचा, तर कुठं चुकलं हे आपल्याला लगेच लक्षात येतं आणि ते दुरुस्त करता येतं. म्हणजे आपले शेवटी जे हिशोब असणार आहेत ते अॅक्युरेट आपल्याला डेव्हलप करता येणार आहे. तेच त्यांनी सांगितले, इन दिस सिस्टम ऑफ बोथ बोथ आस्पेक्ट आर रेकॉर्डेड इन द बुक्स ऑफ अकाउंट, सो इट्स गिव्ह कम्प्लीट अॅक्युरसी. ते काय करतं, आपल्याला अचूकता प्रोव्हाइड करतं. म्हणजे कम्प्लीट सत्यता, अचूकता आपल्याला बिझनेस ट्रान्झॅक्शन रेकॉर्ड करत असताना मेंटेन करता येते. इन अकाउंटिंग वर इट ऑल्सो चेक ऍट अर्थमेटिकल अॅक्युरेसी, म्हणजे तुमची काय मॅथमॅटिकल अॅक्युरेसी असेल ती सुद्धा याच्यामध्ये चेक केली जाते. बिझनेस रिझल्ट अॅक्युरेट तुम्हाला फाइंड आउट करता येतात. त्यांनी तेच सांगितले बघा, ऑल एक्सपेन्सेस, तुमच्या बिझनेसमध्ये जेवढे काही एक्सपेन्सेस झालेले असतील, लॉसेस झालेले असतील, इन्कम असेल, तुम्हाला गेन असेल, तुमच्या बिझनेसची लॅबिलिटी असेल, असेट असतील, तुम्ही उधारीवर माल ज्यांना विकला किंवा ज्यांच्याकडून तुम्हाला पैसे येणार आहेत असे डेटर्स असतील, ज्यांना ज्यांच्याकडून उधारीवर माल परचेस केले किंवा ज्यांना तुम्ही पैसे देणे आहात असे क्रेडिटर्स असतील, असे सगळे ऑल दीज ट्रान्झॅक्शन आर रेकॉर्डेड. असे सगळे ट्रान्झॅक्शन काय काय केले जातात, रेकॉर्ड केले जातात. देअरफोर, त्यामुळं इट्स हेल्प टू फाइंड आउट अॅक्युरेट बिझनेस रिझल्ट, आणि त्याच्यामुळं आपल्याला मदत होते बिझनेसमध्ये प्रॉफिट आहे, लॉस आहे, म्हणजे बिझनेसचा रिझल्ट काय शेवटी प्रॉफिट आणि लॉस त्या पर्टिक्युलर अकाउंटिंग पिरियड मधला, तर तो अॅक्युरेट फाइंड आउट करण्यासाठी काय आहे ते या बुक डबल एंट्री बुक किपिंग सिस्टीमची किंवा अकाउंटिंग सिस्टीमचा फायदा होतो. आणि नंबर 4 त्यांनी सांगितले कॉमन आस्पेक्ट इट, तर सॉरी कॉमन ऍक्सेप्टन्स आहे. तर याच्यामध्ये काय मी सांगितलं तुम्हाला की हे युनिव्हर्सली ऍक्सेप्टेड आहे, म्हणजे पूर्ण जगामध्ये ही डबल एंट्री अकाउंटिंग सिस्टीम काय आहे, ऍक्सेप्ट केलेली युनिव्हर्सल लेवलला काय आहे, अकाउंटिंग प्रिन्सिपल ऍक्सेप्ट केलेले आहेत डबल एंट्री अकाउंटिंग सिस्टीम नुसार. त्याच्यामुळे सगळ्या गव्हर्नमेंट अथॉरिटीज असतील किंवा सगळे ऍक्ट असतील किंवा काही फायनान्शियल इन्स्टिट्यूशन असतील, ह्यांनी ही मेथड ऍक्सेप्ट केलेली आहे, स्टँडर्डाइज मेथड आहे, त्यामुळं ही खूप युजफुल असणार आहे. तर आपण इथपर्यंतच आज बघूया. शेवटचे एक 2-3 मिनिट राहिलेत, थांबायचं का?